नमस्कार. जय आदिशक्ती सर्वांना. मी तुम्हा सर्वांची ताई संगीता. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे, सर्व श्रद्धाळू भक्तांचे, बंधू आणि भगिनींचे आणि यूट्यूबच्या सर्व दर्शकांचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. बंधू आणि भगिनींनो, आपण आज अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की विधवा लेडीज देवाची पूजा करू शकते का? विधवा स्त्री देवीची ओटी भरू शकते का? विधवा स्त्रीच्या शरीरामध्ये संचार असेल तर ती गेनमाळ विधी करू शकते का? माळपरडे घेऊ शकते का? या सर्व विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन चॅनलमध्ये आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटेचे बटन दाबा. माझ्या गुरुकृपेने म्हणजेच माझ्या गुरुकृपेने जे पण ज्ञान मला प्राप्त झालं असेल त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा बंधू आणि भगिनींनो, आपल्या घरी कधी कसं सुवासिनींचा कार्यक्रम असतो आणि आपण विधवा लेडीजला आपल्या घरी बोलवत नाही. आपल्याला का की ती विधवा झालेली असते, तिला वैधव्य आलेलं असतं म्हणून आपण तिला आपल्या घरी सवासनी जेवायला बोलवत नाही. पण याच्या पाठीमागे काही कारण आहे का? कुठे असं शास्त्रात लिहिलं आहे का की विधवा लेडीज सुवासनी बसू शकत नाही किंवा विधवा स्त्री या कार्यक्रमात सहभाग होऊ शकत नाही, बिनधास्त येऊ शकते? एखाद्या वेळेस जगदंबा विधवेचं स्वरूप घेऊनही तिच्या स्वरूपाने तुमच्या घरामध्ये येऊ शकते. आणि विधवा ज्या लेडीजला वैधव्य आलेलं असतं ना, त्या विधवा स्त्रीला एक वेगळ्याच नजरेने बघल्या जातं. तर विधवा लेडीजला तुम्ही सुवासनीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करू शकता, काहीही हरकत नाही, काहीही अडचण येणार नाही. आणि तुम्ही घातलं तर तुम्हाला असं काही पाप लागणार नाही की तुम्ही विधवा लेडीजला सवासनी जेवायला बसवलं तर तुम्हाला असं काही थोर मोठं पाप तुमच्याकडनं होणार नाही. जगदंबेला सर्व चालतं. आणि सुवासनी काही सुवासनी लेडीज असतात तर त्या विधवा स्त्रीकडनं हळदी कुंकू लावून घेत नाही. बऱ्याच ठिकाणी बघितलंय मी की नाही लावून घेत. त्यांच्या मनामध्ये काही संकल्पना असेल की आम्ही जर या लेडीजकडनं जर हळदी कुंकू लावून घेतलं तर आम्हालाही वैधव्य प्राप्त होईल. पण मला एक सांगा, त्या लेडीजने तिला जे वैधव्य आलेलं आहे ते तिने तिच्या हाताने थोडी आणलेलं आहे. हाताने तिने थोडी तिचा पती मारलेला आहे. ती जगदंबेची पूजा करते, जगदंबेची अर्चा करायला तिला चालते. मग ती जगदंबेला हळदी कुंकू लावते. मग तिला काही जगदंबेला वैधव्य येतं का? नाही येत ना. मग तुम्हाला कसं येईल? त्यामुळे मनात तुमच्या काही अशा काही चुकीचे गैरसमज असतील ते काढून टाका. विधवा स्त्रीला तिच्या मनाने तिची पूजा करू द्या. आता घरातलीच लोक विरोध करतात पूजा करायला. एखाद्या लेडीजला जर वैधव्य आलेला असेल तर घरातीलच लोक तिला पूजा करायला अडवतात, पूजा करून देत नाही, देवघरात जाऊन देत नाही. तर विधवा लेडीज बिनधास्त देवाची पूजा अर्चा करू शकते. तिला देवांची पूजा करायला चालते, कारण तिचं आचरण व्यवस्थित आहे आणि ती शुद्ध पण असते. त्याच्यामुळे तिची पूजा, माझ्या मते तर तिची पूजा लवकर फलदायी ठरेल. बघा, एखाद्या वेळेस कुणाची तर जागरण गोंधळ असेल तर आपण एखाद्या लेडीजच्या हातावरती माळपरडी असेल आणि तिला जर वैधव्य आलेला असेल तर लेडीजला त्या बोलवले जात नाही कार्यक्रमामध्ये. अगदी शेजारी असेल तरी सुद्धा बोलवत नाहीत. हे असं करू नका. एक जगदंबा म्हणून तिच्याकडे बघा, जगदंबेच्या रूपाने तिला तुमच्या घरी बोलवा. आणि चुकीचे हे जे काही गैरसमज आहेत तिला चुकीच्या नजरेने बघू नका. तुम्ही तिला बिनधास्त बोलू शकता, तिला हळदी कुंकाचा मान पण देऊ शकता, कारण ती जगदंबा आहे तिच्याकडे. तिला तो सर्व गोष्टींचा अधिकार आहे. आणि राहिला विषय, आता आपल्या इथं पण जगदंबा आहे. काही लेडीज कोणी विधवा असेल तर काही विचारतात, त्या अशा डायरेक्ट ओटी भरत नाही. ताई मी ओटी भरायला चालते का मला? आता काही लेडीज भरतच नाही, दुसरंच कोणाला तरी ओटी भरायला लावतात. पण मी तर म्हणेल की तशा लेडीज बिनधास्त ओटी भरू शकतात. जगदंबेची, त्या ईश्वराची सेवा करायला कुणालाही असं काही सांगितलेलं नाही त्यांनी की हेच करू शकतात, ते नाही करू शकत. तिला सर्व समान आहेत. सर्व तिची पूजा अर्चा करू शकतात. तिची ओटीही विधवा लेडीज भरू शकतात. मग तुम्ही म्हणाल असं कसं काही नाही चालत?
तर बघा, डिसेंबर महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते, आपण दत्त पौर्णिमा म्हणून तिला साजरी करतो. त्याच दिवशी कंकण विमोचन सोहळा साजरा केला जातो. तो म्हणजेच पार्वतीचं रूप असलेली जगदंबा आदिशक्ती म्हणजेच रेणुका सौंदतीची, तिथे हा कंकण विमोचन सोहळा साजरा केला जातो दत्त पौर्णिमेच्या दिवशी. त्या दिवशी ते लोक रांडव पौर्णिमा देखील म्हणतात. जगदंबेला काही क्षणासाठी म्हणजेच रेणुका मातेला काही क्षणासाठी वैधव्य आलं होतं, म्हणून हा जो जोगता समाज आहे तो आपल्या आईला ते थोड्या काळासाठी तरी दुःख आलं होतं, म्हणून ती लोक ते दुःखात थोडे तिच्या सहभागी असतात. ते दुःखही ते लोक आनंदाने साजरा करतात. ती रांडव पौर्णिमा ती लोक साजरा करत असतात. काही क्षणासाठी त्या रेणुका मातेचंही कुंकू पुसलं जातं, तिला पांढरं वस्त्र नेसवलं जातं. आणि हा जो जोगता समाज आहे देखील त्यांचं कुंकू पुसतात, बांगड्या फोडतात. त्यांनी तो सोहळा ते साजरा करत असतात. तिला विधवेचा हातचा मान चालतो. मग तुम्ही कसं म्हणता चालत ही विधवा लेडीज देवीची ओटी भरत नाही, असं कशावरून म्हणू शकतो आपण? विधवा लेडीज सर्व गोष्टी करण्याचा तिला अधिकार आहे, करू शकते, काहीही हरकत नाही. काही गैरसमज असतील ते दूर काढा. ती लेडीज सर्व पूजा अर्चा करू शकते आणि ज्यांना करायचं असेल त्यांनीही संकोच आणू नाही. कोण काय म्हणते त्याकडे लक्ष देऊ नका. आणि समाजही असा आहे ना की समाजानेही त्या लेडीजकडे चांगल्या नजरानेच बघितलं पाहिजे. हल्ली लोक चांगल्या नजराने बघत नाही विधवा लेडीजकडे. पण विधवा लेडीजने हे वैधव्य तिच्या हाताने नाही आणलेलं. पहा, एखाद्या लेडीजच्या अंगामध्ये ना संचार असेल आणि तीही लोक विचारतात की ताई आम्ही गेनमाळ कशी करणार हो, आम्हाला काहीच अधिकार नाही, आमचा अधिकार तर सर्व गेलाय, मग आम्ही कशी जगदंबेची परडी घेणार, कशी गेनमाळ करणार ताई, आम्ही कशी करू शकतो? तर मी तर म्हणेल बिनधास्त करू शकता, का नाही करू शकत? त्यांचं म्हणणं असतं तिला हळदी कुंकू आम्ही लावू शकत नाही, तर बिनधास्त लावू शकता. ते जगदंबेला तुमचं सर्वस्व अर्पण करा. सर्वस्व तिला तुम्ही तुमचं म्हणजे सर्वस्व ती जगदंबा आहे त्या नजरेनेच तुम्ही तिला बघा. तुमचा पती म्हणून तिला माना तुम्ही. आणि तुम्ही ते हळदी कुंकाचा मळवटही भरू शकता आणि कवड्याची माळही धारण करू शकता आणि जगदंबेची परडी सुद्धा मागवू शकता, घेऊ शकता, हातावरती भरू शकता. काहीही याच्यामध्ये तुम्हाला पाप लागणार नाही. आणि हा सर्व विधी तुमच्या सर्व विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व विधी लागू होतील आणि सर्व विधी कराव्याच लागतात. मग विधवा असो का सुवासिनी असो, प्रत्येकच कुठल्याही लेडीच्या शरीरामध्ये संचार असेल तर ते करावंच लागतं. आता हल्ली लोकांना विधवा लेडीज असेल तर त्या देवाचा मग संचार पण घेत नाही. संचार असेल तर त्यांना ते वेगळं वाटतं. त्या म्हणतात आमचा अधिकारच गेला आहे, मग आता कशासाठी हे करायचंय सर्व? तर तसं नाही, तुम्ही बिनधास्त करू शकता, तुम्हाला कुणीही अडवणार नाही. काही काही आराधी लोक आहेत बघा, ते त्यांनाही वैधव्य आलेलं असतं पण ते मंगळसूत्रही घालतात आणि हळदी कुंकूही लावतात, कुणी कुणी तर जोडवेही घालतं. तर मी नकार देत नाही, तुम्ही घालू शकता. त्या जगदंबेला तुमचा पती मानून ते सर्व तुम्ही ते परिधान करू शकता, असं काही नाही. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली तर तुम्ही मला नक्कीच कळवा. माझं काही चुकलं असेल तरी तुम्ही तेही मला सांगा. आणि तरी तुम्हालाही काही समस्या असतील तर माझा नंबर दिलेला आहे, कॉल करू शकता, मेसेज करू शकता. जय आदिशक्ती.